मासिक पाळी म्हणजे अशुद्धता नाही, ती म्हणजे स्त्रीसाठी पूर्णत्व. परंतु आजही कित्येक घरांमध्ये सणावारांना तिला ऐकावं लागतं की गोळ्या घे, त्याने काहीही बिघडणार नाही. श्रावण सुरू झाला की घराघरात सणावारांची चाहूल लागते. गणपती, महालक्ष्मी, हरतालिका हे केवळ सण न राहता श्रद्धा, संस्कृती आणि कुटुंबाच्या एकत्र येण्याचा एक उत्सव बनतात. पण याच सणावारांच्या दिवसांमध्ये तिच्या मनामध्ये एक अदृश्य यातना असते. जर याच दिवसांमध्ये तिला मासिक पाळी आली तर तिचं सामाजिक बहिष्करण होऊ शकतं. आपल्यासाठी आपला प्रत्येक सण खूप पवित्र असतो, परंतु त्या सणांमध्ये सहभागी होणारी स्त्री जर दुःखात असेल, त्रासात असेल, तर त्या सणाचं पावित्र्य टिकलं जातं का? फक्त सणात सहभागी होता यावं म्हणून तिला गोळ्या घे असं म्हटलं जातं आणि कुठेतरी तिच्यावर शारीरिक अत्याचारच केले जातात. आणि मग उलट्या, चक्कर, मळमळ अशा असंख्य वेदना ती सहन करते. तरी देखील हसते, सजते आणि देवाला ओवाळते. परंतु हे करत असताना तिचं मन कुठेतरी कोलमडलं जातं. खरं तर देव भक्तीकडे बघतो, शरीर श्रमाकडे नाही. आणि खरी भक्ती ही कृतीतील समर्पणात असते, नियमांमधील बंधनात नाही. माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, त्या 4 दिवसांमध्ये तिला बाजूला करून तिचा त्रास वाढवण्यापेक्षा तिला जवळ घेऊन तिचा त्रास कमी करा. मासिक पाळी ही अपवित्र गोष्ट नाही, तर ती एक शक्ती आहे.